शिर्डी शहरात श्री साईबाबांच्या द्वारकामाई समोर साईबाबांच्या हयातीपासून होलिका दहनाचा उत्सव अतिशय भक्तिभावात साजरा करण्यात येतो। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली द्वारकामाई समोर होलिका दहनाचा भव्य उत्सव शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो। राज्य परराज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने या उत्सवासाठी हजेरी लावत असतात। आज सायंकाळी धुपारतीनंतर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, श्री साई मंदिर प्रमुख विष्णुपंत थोरात, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीपक गोंदकर, नगरसेवक नंदुभाऊ गोंदकर, गजानन शेरवेकर यांसह मान्यवरांच्या व ग्रामस्थ साई भक्तांच्या उपस्थितीत होलिका दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला। आज होळी दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी परंपरेप्रमाणे द्वारकामाई समोर संपन्न झालेला आहे। खरं तर होळीमध्ये सर्व साई भक्तांचे दुःख नष्ट होत अशी प्रार्थना आम्ही केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जगावर युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे आणि या युद्धाच्या सावटामुळे सर्व जग जे आहे ते या ठिकाणी अतिशय चिंतेत आहे। ती सर्व चिंता दूर हो आणि साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक या संदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण विश्वाचं कल्याण हो, संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदो, अशा प्रकारची आज आम्ही प्रार्थना केलेली आहे। आणि मला विश्वास आहे साईबाबांच्या कृपेने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हे जगावर आलेलं जे संकट आहे ते लवकरच दूर होईल व सर्वीकडे या ठिकाणी शांतता निर्माण होईल आणि सगळीकडे सद्भावना निर्माण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे। आणि आज होलिका दहनाच्या निमित्ताने माझे मित्र संजय आप्पा शिंदे हे दरवर्षी या ठिकाणी या सार्वजनिक होळीचं नियोजन करत असतात। आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि सर्व शिर्डीतील नागरिक, महिला या ठिकाणी या होळीच्या दर्शनासाठी येतात आणि सर्वजण आपलं दुःख दूर व्हावं, आपलं सर्व जे काही वाईट आहे ते सगळं या होळीमध्ये जळून जावं, नष्ट व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतात। अशी मोठी परंपरा या होळीच्या उत्सवाला आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। हिंदुराज तरुण मंडळ करायला लागलं आणि आतापासून आतापर्यंत हिंदुराज तरुण मंडळ गावातील सगळे ग्रामस्थ आणि सगळे मंडळ एकत्र येऊन ही होळी साजरी करत राहते। आणि या होळीचा उत्सव इतका मोठा राहतो का बाहेर राज्यातले आणि महाराष्ट्रातले बरेचसे लोक होळीच्या दर्शनाला आणि इथं होळीच्या कार्यक्रमासाठी येत असतात आणि साईबाबांनी पेटवली त्यामुळे इथं विशेष महत्त्व आहे। एवढं सांगा वा या होळीची परंपरा अशीच पुढे चालत राहील आणि सगळं आपल्या भारतातल्या जेवढं लोक आहेत त्यांना होळीच्या मी हार्दिक शुभेच्छा आणि साईबाबा त्यांची सगळी मनोकामना पूर्ण करो ही ते साईबाबाच्या प्रार्थना करतो।